12वीचा निकाल जाहीर झालेला आहे। मी सध्या आहे रुईया महाविद्यालयामध्ये आणि माझ्यासोबत आहेत विद्यार्थिनी या रुईया महाविद्यालयातील आहेत। त्यांच्यासोबत आता आपण बातचीत करणार आहोत। सर्वप्रथम मला तुझं नाव सांगशील? माझं नाव स्वरा पाटील आहे। स्वरा, तुला किती पर्सेंटेज मिळालेले आहेत 12वीत? मला 92.67% मिळालेले आहेत। बरं, 92 जेव्हा पर्सेंटेज मिळाले आणि जेव्हा रिझल्ट चेक केला होता कसं दडपण होतं? दडपण म्हणजे थोडा अंदाज होता, आपण एक कॅल्क्युलेट केलेलं असतं आधीच किती पडतील वगैरे, त्यामुळे अपेक्षा होती, पण अर्थात बघून खूप आनंद झाला। नक्कीच। मी पुन्हा येतो तुझ्याकडे, तुझं नाव सांगशील मला? माझं नाव प्रांजल मुरांजन। प्रांजल, तुला किती पर्सेंटेज पडले? 93.67 पडले। तुला सुद्धा सेम प्रश्न आहे। ज्या वेळेला तू निकाल पाहिला आणि बाजूला आई वडील सुद्धा होते सोबत तुझ्या, कसं वाटते हा निकाल पाहिल्यानंतर? बिलीव्हच होत नव्हतं, थोडा वेळ लागला बिलीव्ह व्हायला, आणि मग हळूहळू फोन येत गेले कुटुंबाचे वगैरे, आणि मग सगळं बिलीव्ह झालं आणि मग खूप खुशीचं वातावरण होतं घरी। तुझं नाव काय? वरदा वैशंपायन। वरदा, तुला किती पर्सेंटेज मिळालेले? 95.5%। बरं, ज्या वेळेला तू निकाल चेक केला तुझ्यासोबत पॅरेंट्स सुद्धा होते, आणि कसं होतं एखादं वातावरण कसं होतं त्यावेळेला? नक्कीच खूप स्ट्रेस्ड होतं, म्हणजे सगळ्यांनाच नैसर्गिकपणे दडपण आलं होतं थोडं, पण निकाल लागल्यावर ऑब्व्हियसली सगळ्यांना खूप आनंद झाला आणि एकदम म्हणजे डोळ्यात पाणी होतं, सगळ्यांच्या आनंद अश्रू होते आणि ऑफकोर्स सगळ्यांना खूप आनंद झाला। बरं, आपण जर आता राज्याचा निकाल पाहिला, तिघांना माझा प्रश्न आहे, राज्याचा निकाल आपण पाहिला तर मुलींनी बाजी मारलेली आहे दरवर्षीप्रमाणे, याबद्दल काय सांगाल? मुलींनी दरवर्षीप्रमाणे बाजी मारली आहे, अर्थात चांगली गोष्ट आहे। मुलीसुद्धा कुठेतरी पुढे येत आहेत, तर हेच जे आता जे टक्केवारी आपल्याला दिसते की मुलींची जास्त आहे 12वीपर्यंत, तीच उच्च शिक्षणात सुद्धा ह्यापुढे कायम राहो हीच अपेक्षा। नक्कीच, तुला सुद्धा हाच सेम प्रश्न आहे। मुलींची आपल्याला वाटतंय राज्यामध्ये बाजी मारलेली पाहायला मिळते, सर्वाधिक गुण मुलींना पडलेले आहेत। सो सेम ओपिनियन आहे तिच्यासारखं। HSC किंवा SSC मुली बाजी मारतातच, पण इवन आता जे पुढची एक्झाम्स आहेत, लाईक टफ एक्झाम्स आहेत, त्याच्यात पण मुलींनी बाजी मारली पाहिजे, कुटुंबाचं नाव मोठं केलं पाहिजे आणि सगळ्यांना आनंद दिला पाहिजे, आणि लाईक मुलांनी दोघांनी प्रपोर्शन सेम असलं पाहिजे। बरं, तुला सुद्धा हाच प्रश्न आहे। राज्यामध्ये मुलींनी बाजी मारलेली आहे, मुलं कुठे कमी पडली का? मुलांचं तर मला माहीत नाही, पण मुली तरी बाजी मारत आहेत सर्वच क्षेत्रात, म्हणजे फक्त SSC HSC असं नाही, सगळ्याच क्षेत्रांमध्ये मुली ह्या टॉप करत आहेत सगळ्यात, आणि असंच त्यांनी पुढेही करत राहावं, आणि अजूनही वेगवेगळ्या क्षेत्रात मुलींचं योगदान कुठेतरी कमी पडतं नेहमीच, म्हणजे मुलांचं आणि मुलींचं दोघांनीही अशीच प्रगती मिळवत राहावी, यश मिळवत राहावं। नक्कीच, तुम्हाला तिघींनाही 90+ गुण जे आहेत ते मिळालेले आहेत। काय प्लॅनिंग आहे आता पुढचं, कशा प्रकारे स्टडी असणार आहे पुढचं? अजूनपर्यंत जसं आमच्या पूर्ण मेहनतीने छान करत राहिलो तसंच पुढेही छान करत राहू, इतकंच म्हणेन। नक्कीच, तू काय सांगशील? सेम, आतापर्यंत जेवढे आलेत त्याच्यापेक्षा आणखीन मेहनत करून आणखीन चांगले मिळून पुढे आणखीन आनंद द्यायचा आहे कुटुंबाला, एवढंच। नक्कीच, तुझं काय प्लॅनिंग झालेलं आहे? प्लॅनिंग याचं असं काही नाही आहे, जास्तीत जास्त जेवढं जमेल तेवढं यश मिळवणं आणि आईबाबांना आणि सर्वांनाच आनंदी करणं आणि स्वतःचं नाव बनवणं, एवढंच एम आहे, बाकी काही नाही। परत ज्या प्रकारे आता आपण चर्चा केली, मुली या सर्वाधिक आहेत, त्यांनी बाजी मारलेली आहे, तुम्ही तुमचं प्लॅनिंगसुद्धा शेअर केलेलं आहे, मात्र अभ्यास करताना कशा प्रकारे दडपण होतं, वर्षभर केलेला अभ्यास, जाहीर झालेला निकाल आणि 90+ मिळालेले गुण, एकंदरीत कसं होतं सगळं, म्हणजे वातावरण कसं होतं त्यावेळेला? एक एक करून आन्सर द्या मला। हो, आनंद अर्थात खूपच झाला निकाल बघितल्यानंतर, कारण वर्षभर असं नाही की आम्ही फक्त अभ्यासच करत होतो, माझ्यासोबत उभ्या आहेत त्याही मान्य करतील। आता जे फळ भेटलं आहे त्याच्यासाठी खूप आम्हाला मेहनत करावी लागली, आणि रुईया तसंही खूप रुईयाचे टीचर्स आमच्या पाठी खूप मेहनत करत होते, आणि हे श्रेय फक्त आमचंच नाही आहे तर रुईयाच्या टीचर्सचं सुद्धा आहे। तर नक्कीच हाच प्रश्न तुला सुद्धा आहे। वर्षभर मेहनत आणि जाहीर झालेला निकाल, 90+ मिळालेले गुण, काय दडपण होतं का? 90+ मिळतील का? कॉन्फिडन्स होता?
नाही, थोडं दडपण होतं, म्हणजे अगदीच अनबिलिव्हेबल नव्हतं, पण थोडं दडपण नक्कीच होतं. आणि वर्षभर आम्ही सगळ्यांनीच भरपूर मेहनत घेतलेली आहे. फक्त या मार्कांसाठी जसं नाही, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्येही आमचं सगळ्यांचंच योगदान आहे. सो त्याच्यामुळे त्याच्यानंतर मिळालेले हे जे मार्क आहेत ते अजूनही आनंददायी वाटतात. बरं, ग्रुपमध्ये काही चॅट झालेले आहेत का? फ्रेंड्समध्ये कसं वातावरण आहे? जे उत्तीर्ण झालेले असेल तुमच्या ग्रुपमध्ये, असेही असतील जे अनुत्तीर्ण राहिलेले आहेत, कोणी असे समोर आले आहेत का तुमचे मित्र? आणि अनुत्तीर्ण असेल त्यांना तुम्ही काय सांगा? आनंदाची गोष्ट हीच आहे की आमच्या ग्रुपमध्ये तरी किमान अनुत्तीर्ण झालेलं नाही आहे कोणी, त्यामुळे आनंद आहे. आणि अर्थात ज्यांना थोडे कमी वगैरे पडले असतील तर त्यांना आम्ही तेच म्हणालो की ठीक आहे, तुम्ही मेहनत पूर्ण केली हे जास्त मॅटर करतं. नक्कीच तुम्हाला तिघांनाही पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात धन्यवाद. तर आपण पाहतोय की केवळ या तीन विद्यार्थिनीच नव्हे तर आणखी 2 विद्यार्थिनी मागे स्टुडंट सुद्धा येत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बातचीत करणार आहोत. खरं तर आपण पाहतोय की स्टुडंट्स असतील, त्यांचे पॅरेंट्स असतील, ते सुद्धा या ठिकाणी येत आहेत. आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बातचीत करणार आहोत. तर पाहतोय की तुझं नाव सांगशील मला? सिद्धी, तुला किती पर्सेंट मिळालेले? 94 मिळाले. 94. तुझं नाव काय? रिद्धी. रिद्धी, तुला किती पर्सेंट? 92. बरं, सिद्धी आणि रिद्धीला दोघींना 90+ मिळालेले आहेत. बरं, तुझं नाव काय? रायका, तुला किती पर्सेंट आहेत? मला 95.3. अरे बापरे, आपण पाहतोय रुईयामध्ये सगळ्यांनाच 90+ मिळालेले आहेत. आता ह्या तिघांशी सुद्धा आपण बोलणार आहोत. त्यापूर्वी आपण इकडे जाणार आहोत, त्यांचे पॅरेंट्स सुद्धा इकडे आहेत. आपण पॅरेंट्स सोबत बातचीत करणार आहोत. मी तुमच्याशी थोडा वेळ बोलतो. काय सांगाल, 90+ निकाल लागतोय हे मुलांचा, कसं वाटतंय पाहताना? अनबिलिव्हेबल, कारण का तिने अभ्यास जोरदार केलेला नंतर पण 90+ मिळतील हे अपेक्षा नव्हती मला. पण आय एम व्हेरी हॅप्पी. खूप म्हणजे खूप छान वाटतं. नक्कीच तुम्ही काय सांगाल, कसं वाटतंय? निकाल पाहिला, वर्षभराची मुलीची मेहनत होती आणि आता निकाल जाहीर झालेला आहे. खूप आनंद होतोय, शब्द नाही आहे. क्रेडिट गोज टू कॉलेज ऑल्सो, कारण तिचं नाट्यवलयामध्ये असल्यामुळे ती वर्षभर त्या नाटकामध्ये इतकी बिझी होती, पण त्यातूनही तिने फार छान अभ्यास केला. आणि खरोखर कॉलेजचं फार कौतुक आहे की आम्ही नवी मुंबईवरून खास म्हणजे ह्या कॉलेजचं नाव ऐकूनच इथे ॲडमिशन घेतलेलं आणि ते सार्थ झालं. आम्हाला खूप अभिमान आहे मुलीचा आणि या कॉलेजचं सुद्धा. धन्यवाद. नक्कीच तुम्ही कॉलेजपासून, मुलीच्यापासून, तिच्या शिक्षणापासून प्रत्येकाचा धन्यवाद तुम्ही या ठिकाणी मानलेला आहे. मात्र अशी सुद्धा काही विद्यार्थी आहेत, तुम्ही पॅरेंट्स आहात, नक्कीच ते सुद्धा पॅरेंट्स आहेत जे अनुत्तीर्ण ठरलेले विद्यार्थी आहेत. तुम्ही पॅरेंट्स म्हणून काय सांगाल त्यांना? नाही, म्हणजे फेल होणं हा काय गुन्हा नाही आहे. डेफिनेटली ते परत त्याने प्रयत्न केले पाहिजेत. आणि फेलियर्स सर्वांचं, विदाऊट फेलियर सक्सेस होऊ शकत नाही. इनफॅक्ट आता फेलियर झालेत, मला गॅरंटी आहे की ते नेक्स्ट स्टेप जी आहे ते एकदम भरारी मारतील मेहनतीने. नक्कीच तुम्ही काय सांगाल? मला तरी असं वाटतं की त्या मुलांनी मुळीच नाराज होऊ नयेत. आजकाल इतके सारे फील्ड आहेत की असं नाही आहे की फक्त अभ्यासातच की खूप हुशार असल्याने तुमचं करिअर होईल. खूप छान गोष्टी आहेत, ज्या त्यांना आवडत्या गोष्टी आहेत त्याच्यात ते नक्की त्या क्षेत्रामध्ये जाऊ शकतात आणि अधिक आवडीने त्या क्षेत्रात काम केलं तर नक्की प्रावीण्य मिळवू शकतात. अपयशाने बिलकुल खचून जाऊ नका. नक्कीच धन्यवाद तुम्ही आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात. तर आपण पाहतोय रुईया महाविद्यालयामध्ये खरं तर आता स्टुडंटसुद्धा येत आहेत, स्टुडंटसोबत त्यांचे पॅरेंट्ससुद्धा येत आहेत. आणि आपण पाहतोय की एकीकडे विद्यार्थ्यांशी आपण बातचीत करतच आहोत, स्टुडंटशी सुद्धा आपण बोलत आहोत. पण या विद्यार्थिनीला आपण खरं तर खूप आपण म्हणतोय शुभेच्छा दिल्या पाहिजे. कारण का ती स्वतः आपण पाहतोय की हँडिकॅप आहे, स्वतःच्या जीवनाशी ती लढाई देते आहे आणि आता ती 12वी पास झालेली आहे. तिच्याशी सुद्धा आपण बातचीत करणार आहोत. तुझं नाव काय? पहिला मला तुझं नाव सांग. जान्हवी कारंडे. जान्हवी, तुला किती पर्सेंटेज मिळालेले आहेत? 90.83. तुझं खूप अभिनंदन. तुला 90% मिळालेले आहेत, 90+ तुला मिळालेले आहेत. कशा प्रकारे अभ्यास केला होतास तू? लाईक एवढं काय स्ट्रिक्टली नव्हतं, लाईक एवढा टार्गेट कम्प्लीट करायचा बस, लाईक तेवढंच होतं. लाईक मग डेली अभ्यास करून मध्ये असा डेली अभ्यास लाईक कधी स्किप पण व्हायचं इव्हेंट्सच्यामुळे आणि डेली अभ्यास पण व्हायचा. मग तसे मिळाले, लाईक एवढं काय टफ नाही आहे. टफ नाही आहे. बरं, तू आता आपण पाहतोय की आम्ही तुला पाहतोय की तू पूर्णपणे हँडिकॅप आहेस आणि त्याच्यामध्ये तू अभ्यास सुद्धा तेवढ्याच जोरात केला. मात्र कशा प्रकारे बघितलं, लाईफमध्ये कुठलंही संकट आलं तरी अभ्यास सोडायचा नाही हे तुझ्याकडे बघितल्यानंतर आम्हाला नक्कीच जाणवतं. थँक्स. लाईक माझा काही इश्यू नव्हता एवढा, लाईक फ्रेंड्सनी हेल्प केली, कॉलेज खूप सपोर्टिव्ह होतं, पॅरेंट्स खूप सपोर्टिव्ह होते. तर लाईक इझिली झालं. कधी पण काय हेल्प लागली, लाईक कॉलेजला कधी येऊ नाही शकली पावसामुळे तर टीचर्स वगैरे हेल्प करायचे, असं सगळं झालं लाईक प्रॉपर. तर
एवढं काय हे नाही लाईक अभ्यास घरी पण करावा लागायचा, पण इकडे कॉलेजमध्ये स्टाफ वगैरे टीचर्स वगैरे सगळे हेल्प करायचे, फ्रेंड्सनी हेल्प केली, पॅरेंट्सनी खूप हेल्प केली आणि तसंच झालं. नक्कीच धन्यवाद. आपण पाहतोय की खरं तर आनंद हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण स्टुडंट्स असतील, विद्यार्थी असतील, हे सुद्धा आता दाखवलं होत आहे. संपूर्ण जर तुम्ही या ठिकाणचा हा जर माहोल पाहिला तर आनंदाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतोय. संपूर्ण विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, हे सुद्धा इकडे आलेले आहेत, दाखल झालेले आहेत. आपण खरं तर या सगळ्या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही मायमहानगर.com लॉगिन करा. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.